माहिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मोदीजी युएसए मध्ये असताना पाटण्यामध्ये काय चालू होतं। सर्व घराणेशाही सर्व परिवारवाद तिकडे जमला होता, बसणारच आहे। ते जर बसले तर आपलं काय होईल पुढच्या 5 वर्षात। त्याला घाबरून स्वतःचे कुटुंब कसं वाचवता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। भारतीय जनता पार्टी केंद्र प्रदेश मोदीजी यांना खात्री आहे आणि आपल्या भरोश्यावर आपल्या कामावर आपल्या बूथ मजबूतीकरणावर आपण जो साहेबच पाहिजे याची आपल्याला माहिती आपण वाचता। त्यामुळे निगेटिव्हिटी कोणी असेल तर ती काढली पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे, त्याच्यात ठेवलं पाहिजे। योजनांची एवढी मोठी दानवे साहेब 10-15 मिनिटात दानवे आपल्याला ऐकायचं आहे। मी सुनीलजी केदार यांना विनंती करतो मानित देतो आपण पुढील कार्यक्रम। आमचे मित्र केदार आहेत, सर्वच व्यासपीठावरील व्यासपीठावर सर्वच आज मोर्चाचे अध्यक्ष असलेले त्यांचं विशेष या गर्दीसाठी कौतुक करतो। सर्वांशी मेसेज द्यायचा असेल, मोदीजीचा युएसए दौरा झाला, भारतात आल्याला आपण स्थान असेल आणि मोदीजींनी आल्याला बूथचा कार्यक्रम हातात घेतला। इथे कार्यकर्ते बसलेले आहोत, आपल्याला इथे सांगायला काही हरकत नाही। पदाधिकारी असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय। मोर्चा मी आदरणीय गिरीजी पालवे, आदरणीय मंगलप्रसादजी लोढा साहेब यांचं स्वागत असं महानगराचे अध्यक्ष गिरीजी पालवे आणि जिल्हाध्यक्ष या दोघांनी आदरणीय मंत्री महोदयांचं सत्कार। कार्यक्रम दिला होता गरिबाच्या उत्पत्ती। आपल्याकडे आपली लोकप्रिय नगरसेविका सीमाताई हिरे आली आहे, त्यांच्या वाढदिवस आहे, त्यांच्या पण चालू आहे। इथे उपस्थित ज्येष्ठ नेता विजय सानेजी, मोर्चा संमेलन हा संयुक्त मोर्चा म्हणजे काय, हे आपला मोठा परिवार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पूर्वी जे संघची स्थापना झाली होती ती फक्त संघची शाखा होती आणि नंतर हळूहळू विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, किसान संघ, मजदूर संघ ते सर्व तिथे झाला। आता आपले त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आपलं मूळ संघटन आहे आणि आपले जे सर्व इतर संघटन आहे ते त्यांचे पूरक पण आहे, मित्र पण आहे आणि बरोबर पण आहे। आज माझी माहिती अशी आहे की आपले जे मोर्चाचे संघटन आहे ते आपले मूळ पार्टीपेक्षा जास्त चांगलं असतं, बरोबर आहेत ना? इथे कोणकोणते मोर्चे आलेले आहे, हा फक्त आरक्षण पण 35% 50% केला का? महिला मोर्चाचे अध्यक्ष कोण आहे आपल्या इथला शहर जिल्ह्याचा? अच्छा, मी आमदार आहे, बरोबर। अध्यक्ष कोण आहे? अभिनंदन आपला, सर्व टीमच्या पण अभिनंदन। युवा मोर्चाचे कोण कोण आले? युवा मोर्चा आहेत का? चांगली संख्या आहे। युवा मोर्चाचे अध्यक्ष अभिनंदन, आपला पण अभिनंदन। आणि ते एसटी मोर्चाकडून, एसटी आपल्याकडे जास्त नाही, एसटी मोर्चाकडून आले का कोणी? पण अध्यक्ष आहे, आपली टीम पण आली का? नाही, ठीक आहे, हात उभा करा ना, कळू द्या सर्वांनी। अरे वा, चांगल्या नंबरमध्ये आले। एससी मोर्चा अभिनंदन, एससी मोर्चा, एससी एसटी अध्यक्ष टीम पण आली आपली। तुम्ही अतिशय चांगली संख्यामध्ये आले। आज वर्किंग डे आहे, दोपहरची
जेवणच्या वेळ होती तरी पण तुम्ही मोठी संख्येमध्ये आले. मी जास्त भाषण देणार नाही. भाषणाचे जे तुम्ही सर्वात ज्यांचे भाषण ऐकला येणार आले आहे ते रावसाहेब दानवे 10 मिनिटात तिथे पोहोचतील आणि ते षटकार लावणार आहे. त्यांच्या भाषण नेहमी आले ते त्यांच्या पण नाव दिलं त्याचे नारे लागले ते आले. ते आता आपण मोदीजीचे आपण इथे सर्वजण माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीचे 9 वर्षाचे उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आहे. फक्त एक कल्पना करा की 2014 मध्ये मोदी साहेब निवडून आले नसते भारताचे प्रधानमंत्री म्हणून तर भारताची काय स्थिती होती, काय स्थिती झाली असती. काश्मीर कुठे गेला असता, आसाममध्ये काही झाला असता. आज हे पाकिस्तान आणि श्रीलंकाची स्थिती आहे त्यापेक्षा वाईट स्थिती भारताची झाली असती. मोदीजी फक्त भाजपाच्यासाठी नाही, देशासाठी नाही, ते विश्वासाठी एक वरदान म्हणून भारतामध्ये आलेलं आहे. कोणी मोदीजी जीवनचरित्र वाचले असेल, मला सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण मोदीजीचे काम ऐकता, मोदीजीचे भाषण आपण सांभाळता, पण कधी एक वेळा मोदीजीचे जीवनचरित्र पण वाचा. ते आध्यात्मिक व्यक्ती आहे. ते साधूपणाने निघाले होते. मध्ये त्याने ते पूर्वी आपले प्रचारक होते. त्याचे राजनीतीमध्ये काय रस नव्हता. पण भारताची अशी एक योगायोग आहे की भारतामध्ये ज्या ठिकाणी ज्या काळी विपत्तीची स्थिती निर्माण होती त्या खाली आपले भगवान समजा कोणी समजा ते कोणाला इथे पाठवतात सर्व स्थिती ते सांभाळा जाण्यासाठी. मोदीजीचे आल्यानंतर आज वेणीने आता सांगितला की मोदीजी फक्त विश्वमध्ये मोदीजी काय खाते तुम्ही आता बघितला. कोणी मोदीजीने सांगितलं की मोदीजी तुम्ही अमेरिकामध्ये आणणार आहे, माझ्याकडे तुमच्यासाठी इतकी लोकांची रांग लागली आहे की माझ्याकडे त्याचे डिनरसाठी तिकीट नाही आहे. एक प्रधानमंत्री सांगता मोदीजी तुम्ही आमचे बॉस आहे, एक त्याचे पाया पडता, सर्व पुढे येऊन त्याचे नमस्कार करता. पूर्वी आपली काय स्थिती होती, हे स्थितीमध्ये चेंज झाला आहे. जे मोदीजीमुळे झाला आहे आणि मोदीजी तुमच्यामुळे आला आहे. म्हणजे आम्ही सर्व ठिकाणी आम्हाला पाठवत आहे मोदीजी. हा काय जनताचा कार्यक्रम नाही आहे, हे तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी कार्यक्रम आहे. तुम्ही आहे म्हणून पार्टी आणि पार्टी आहे म्हणून मोदीजी आहे. तुमच्या मनामध्ये काय काय विषय असतात, आमचा काम झाला नाही, सरकार आली तरी पण आमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, आमचे आमदार पण नेहमी त्यांच्याकडे डिमांड तुम्ही देता म्हणून ते आमच्याकडे आणता, इथे ते करावा तिथे ते करावा. पण सर्व काय होणार आहे. पण सर्वात जास्त आपल्या मनामध्ये आनंद असला पाहिजे की माननीय देवेंद्रजीचा जे अपमान उद्धव ठाकरेजीने केला होता त्यांचे अपमान माननीय देवेंद्रजीच्या अपमानाचा बदला आपण सर्वजण मिळून घेतला. त्याने घरे पाठवला आणि माननीय एकनाथजी शिंदेने माननीय देवेंद्रजी आज महाराष्ट्र चालवत आहे. पुढचा दिवस फार चांगला येणार आहे. तुम्ही बघा आपण जे काही लोकांना हवा आहे सर्व काही लोकांना देणार आहे. किसानासाठी करणार आहे, युवासाठी करणार आहे, महिलांसाठी करणार आहे. एकही ठिकाणी असा राहणार नाही की लोकांच्या मनामध्ये असा मनामध्ये काय खंत राहील की आम्हाला आहे झाला नाही. 20 मध्ये देवेंद्रजीचे कालाचा सर्व मनामध्ये आढावा घ्या. हा श्रीमती महामार्ग त्यावेळी सुरू झाला होता. आपल्याकडे मेट्रो सुरू झाली की नाही झाली आता? नाही, नाशिकमध्ये नाही. सर्व ठिकाणी मेट्रोचं काम पण सुरू झालं आहे. आता नाशिकने 3 आमदार दिल्यामुळे मेट्रो पण होणार आहे इथे. नाशिक एक पवित्र नगरी आहे, आध्यात्मिक नगरी आहे, म्हणून इथे पर्यटन विभागातर्फे काय काय केला पाहिजे. मी पूर्वी पण इथे एक आपण मोठा कार्यक्रम एक फेस्टिवल नाशिक फेस्टिवल आता एक 10 दिवसापूर्वी नक्की केला आहे. आज मी घोषणा करतो की नाशिक फेस्टिवल मोठ्या रीतीने इथे होईल आणि तुम्ही सर्वजण सहभाग घ्यायला लागेल. मैं अपनी बात समाप्त करने से पहले उन्हें एक बार सारे कार्यकर्ताओं का मन से अभिनंदन करना चाहता हूँ. ये आमदार बने,
मैं मंत्री बना, हम कोई भगवान के घर से आमदार और मंत्री बनकर नहीं आए थे, हम आपके कारण आए थे। आप पसीना बहाते हो, आप अपना बूथ संभालते हो। आप में से कई लोग तो ऐसे हैं जिनको 15-15, 20-20 साल पार्टी में काम करते होंगे पर उनको एक बार भी टिकट नहीं मिला, ऐसे लोग भी होंगे ना। फिर भी मन में इस बात की खुशी है कि ईमानदारी का राज आया, अच्छे लोगों का शासन आया। दुनिया में और कोई कितना आगे बढ़े उससे खुशी नहीं होती है, पर घर का बच्चा जब अच्छे मार्क्स लेके आता है तो माँ और बाप दोनों के चेहरे के ऊपर प्रसन्नता आ जाती है। तो आपका घर का बच्चा आज महाराष्ट्र का शासन चला रहा है, आपकी पार्टी आज महाराष्ट्र में है। और इसके लिए मैं आपसे निवेदन करना चाहता हूँ कि छोटी मोटी गलतियां हमसे होती होंगी, मंत्री के नाते भी होती होगी, आमदार के नाते भी होती होगी, पदाधिकारी के नाते भी होती होगी, पर आप अपनापन मत खत्म करना। अपनी पार्टी का फेविकॉल अपनापन है। अपनी पार्टी आज तक बनी इसीलिए है कि यहाँ एक परिवार की तरह से परिवार पार्टी को ट्रीट किया जाता है। आप अपने नौकरी में से, व्यवसाय में से, अपना जो कुछ भी काम करते हैं उस काम में से समय निकालकर इस पार्टी के मेंबर क्यों बने? आप इसीलिए बने क्योंकि आपको मालूम था कि यदि मुझे समाज में कुछ अच्छा करना है तो सबसे अच्छे धार्मिक लोग, अच्छे लोग, अच्छी भावना वाले लोग भारत में किसी में है तो वो भारतीय जनता पार्टी के अंदर है। आज दुनिया की सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी बन गई है और आप उसके मेंबर हैं। कल्पना करिए, कश्मीर के अंदर यदि 370 नहीं हटाई होती, कोई सोच सकता है कि कश्मीर के अंदर 370 बिना खून बहाए हट जाएगी? धमकियां दी जाती थी कि कश्मीर के अंदर खून की नदियां बहा दी जाएगी। एक खून नहीं गिरा, कोई झगड़ा दंगा नहीं हुआ और कश्मीर में 370 हट गया। 500 साल से भगवान राम का मंदिर बनाने के लिए बार बार आंदोलन हो रहे थे। आप में से भी कई लोग राम मंदिर के आंदोलन में गए होंगे। कौन कौन गए थे राम मंदिर के आंदोलन में? मैं भी गया था, इसलिए मैं भी हाथ खड़ा करता हूं। आपने भगवान राम मंदिर के आंदोलन में गए भगवान राम की स्थापना करने के लिए। आज वहां पर माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी के हाथ से शिलान्यास हुआ और अगले साल के अंदर वहां पर पूजा करने के लिए आप और हम वापस जाएंगे। जिंदगी के अंदर ऐसा सोचने का मौका नहीं मिलता। और माननीय मोदी जी जो कुछ करते हैं, माननीय देवेंद्र जी जो कुछ करते हैं, केवल राजनीति के लिए नहीं करते हैं। मेघालय के अंदर भारत की सबसे बड़ी सड़क बनाई, मणिपुर के अंदर सबसे बड़ा ब्रिज बनाया, अरुणाचल प्रदेश के अंदर सबसे बड़ी टनल बनाई। वहां पर वोट नहीं मिलने वाले हैं, पर इसके बाद 1962 के तरह यदि कभी चाइना हम पर हमला करेगा तो इस बार हमको यहां पर बैठकर दुखी नहीं होना पड़ेगा कि हमारे सैनिक मारे गए। इस बार चाइना के लोग दुखी होंगे कि उनके सैनिक मारे गए। ऐसी मोदी साहब ने वहां पर सामग्री तैयार करके रखी है। एक प्रखर देशभक्त जो भारत को केवल आज नहीं 100 साल तक भारत दुनिया के अंदर विश्व गुरु भी बने और भारत आत्मनिर्भर भी बने। ये दो सितारों को साथ में मिलाने वाला व्यक्ति नरेंद्र भाई मोदी जी के 9 साल बनाने के लिए आप और हम सब इकट्ठे आए हैं। आप और हम नरेंद्र भाई मोदी से यदि कोई पूछता है कि आपके परिवार में कितने लोग हैं तो बोलते हैं मेरे परिवार में पहला मेरा छोटा परिवार है, उसमें 10 करोड़ लोग हैं जो भारतीय जनता पार्टी के सदस्य हैं, और मेरा बड़ा परिवार भारत देश है जिसमें 140 करोड़ लोग हैं। वो अपने बारे में कभी नहीं सोचते हैं। ऐसे व्यक्ति के साथ में जुड़कर काम करने का मौका आपको मिला है, इसका आनंद लीजिए। और ये जो 9 साल हुए हैं, 9 साल के बाद में आपको 15 साल मनाने का मौका भी मिलेगा और ऐसा मौका भी आएगा कि भारतीय जनता पार्टी अपने केंद्र शासन के अंदर 25 साल पूरे करेगी। और ये क्यों पूरे करेगी? क्योंकि हम लोगों का सोचते हैं। पहले दिल्ली के अंदर दलालों से भरी रहती थी, अभी दिल्ली दलालों से नहीं भरी रहती, दिल्ली में काम होते हैं। जो ये डायरेक्ट ट्रांसफर की स्कीम है, आपको इसका किसान शेतकारी यहाँ पर बैठे हैं उनको मालूम है, उनके अकाउंट से पैसे पहुंचते हैं, पहुंचते कि नहीं पहुंचते? गांवों के अंदर पैसे डायरेक्ट ट्रांसफर आता है ना आपको। जिसके घर में चाहिए उसको शौचालय मिलता है, जिसको चाहिए। अभी ये सरकार कितना काम करती है उसकी लिस्ट में बताना नहीं चाहता हूँ, हमारे दोनों आमदारों को बोलना है। और बाद में क्रिकेट का मैच शुरू हो जाएगा तो चौके छक्के लगाने के लिए राव साहब दानवे आने वाले हैं, तो उनका भाषण आप जरूर सुनिएगा। मैं अपनी बात को यहाँ पर समाप्त करता हूँ। मैं आज केवल नासिक आपसे मिलने के लिए आया। ये इस भारतीय जनता पार्टी में ही संभव है कि जिसको आज्ञा दी जाए वो जाती है। आज आपके कोई कार्यकर्ता भोपाल से मेघालय नागालैंड भी गए हैं,
ये भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता ये नहीं सोचते हैं कि मेरे को केवल मेरी जगह पे रहने दिया जाए। भारतीय जनता पार्टी एक सिपाही की तरह जो सेनापति ने आदेश दिया वहां पर चले जाते हैं, और इसीलिए आपकी सेना अजय है। आप हर युद्ध जीतने वाले हैं, राजनीतिक युद्ध भी जीतेंगे, धर्म युद्ध भी जीतेंगे, और भारत देश भी आपके साथ में खड़ा रहेगा। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।